टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय देणं एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेलला चांगलंच भोवलंय। मतीन पटेलच्या संभाजीनगरमधील अनधिकृत घरावर कारवाई झाली आहे। छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासनाकडून बुलडोझर कारवाई करण्यात आली। पाडकामाच्या कारवाई आधीच मतीन पटेलने आपलं घर रिकामं केलं होतं, तर मतीन पटेलच्या अनधिकृत कार्यालयावर देखील पालिकेनं कारवाई केली आहे। आज महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या उचित कलमान्वये आम्ही संबंधितांना नोटिसेस दिलेल्या होत्या, मात्र त्यांचा कायदेशीर अपेक्षित असलेला जो खुलासा आहे तो नसल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी कारवाईसाठी आलेलो आहोत। मध्यंतराच्या कालावधीमध्ये संबंधित अतिक्रमणधारक यांनी माननीय उच्च न्यायालयामध्येही रिट पिटिशन दाखल केलेलं होतं, पण माननीय उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांमध्ये कुठल्याही प्रकारची स्टे ऑर्डर देण्यासाठी नकार दिलेला होता आणि आमची जी अंतिम नोटीस आहे त्याला कालावधी पूर्ण झाल्यामुळे आज आम्ही आणि पोलीस विभाग, महानगरपालिका आणि पोलीस विभाग संयुक्त येणे ही कारवाई करत आहे। अत्यंत गंभीर आरोपाखाली असलेल्या आरोपीला अशा प्रकारचा आश्रय देणे हा खेदजनक आहे, म्हणून पोलिसांनी कारवाई केली असेल। खरं तर पोलिसच ठरवतात की असे आरोपी आणि त्याला शह देणारे सहआरोपी यांच्याबद्दल काय निर्णय घ्यायचा, आणि त्यामुळे मला वाटतं तो निर्णय घेतला असेल। सर्वच पक्षांनी ही संस्कृती संस्कार पाळले पाहिजे की इतका गंभीर प्रकरण आहे, समाजाला कलंक असलेलं प्रकरण आहे। अशा प्रकरणात आरोपीला त्या ठिकाणी आरोपीला त्या ठिकाणी मदत करणे हे काही योग्य नाही।